कुणीतरी म्हणलंय बघा, द बेस्ट थिंग अबाउट द टाइम इज इट चेंजेस. आणि ह्याचाच प्रत्येक भारतीयाला 19 नोव्हेंबर 2023 भारताला जे ऑस्ट्रेलियानं पराभूत केलं, त्याच ऑस्ट्रेलियाचा सुपडा साफ करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये धडाकेबाजी एंट्री घेतली. 471 दिवसांनी भारतीय संघानं आपला बदला पूर्ण केलाय. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत म्हणजे जन्माजन्माची दुश्मनी. मग अशा ऑस्ट्रेलिया बरं आपली वर्ल्ड कपची फायनल झाली आणि त्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलियानं आपल्याला हरवलं. अख्खा भारत देश त्या दिवशी रडत होता आणि ह्या सगळ्यात भारतानं T20 वर्ल्ड कप जिंकला आणि मग आली चॅम्पियन्स ट्रॉफी. 2013 मध्ये भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. ह्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा भारतानं पहिल्यापासून सगळ्यांना बाद करायला सुरुवात केली. आधी बांगलादेश आला, माघारी गेला. पाकिस्तान आला, विचारायलाच नको. पण सगळ्याचा सुपडा साफ करत भारत पोहोचलं सेमीफायनल मध्ये आणि सेमीफायनल होती ऑस्ट्रेलिया बरोबर. च्या आईला सगळ्या नॉकआउट मॅचेस मध्ये प्रत्येक वेळेस ऑस्ट्रेलिया आपल्या समोर येते आणि आपल्याला टुर्नामेंटच्या बाहेर काढून जाते. सेमीफायनलची मॅच सुरू झाली, भारतानं टॉस हारला. ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग होती आणि समोर होता तो नराधम राक्षस ज्यानं गेली 2 वर्ष भारताच्या सुखात लिंबू पिळला होता, ट्रॅव्हिस हेड. पहिल्याच बॉलवर ट्रॅव्हिस हेडचा कॅच सुटला. आम्हाला म्हणलं सगळं संपलं, गेली मॅच. आणि अशात वरुण चक्रवर्ती आला. चक्रवर्तीच्या वरूननं हेडांच्या ट्रॅव्हिसला गांडावला आणि शुभमन गिलनं कॅच घेऊन ट्रॅव्हिस हेडला माघारी पाठवला. मग काय अख्ख्या स्टेडियम मध्ये नुसता कालवाच. आता स्मिथचा कॅच सोडलेला शमीनं, त्याच्यामुळे मोहम्मद शमी म्हणला ह्याच्या दांड्या मीच काढणार आणि शमीनं ओव्हर टाकायला सुरुवात केली आणि 37व्या ओव्हरीत त्यानं स्मिथच्या दांड्या गोल केल्या. परत कालवा सुरू झाला आणि तो स्टीव्ह स्मिथ जातोय तवर आला मॅक्सवेल. आल्या मॅक्सवेलनं बॉल टोलवायला सुरुवात केली. अक्षर पटेल म्हणला बाद झालं, जा घरी. आणि मॅक्सवेलच्या बी दांड्या गोल झाल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला 264 वर. तशा रन लय नव्हत्या पण पुढं ऑस्ट्रेलियाची टीम होती, त्याच्यामुळे थोडं टेन्शन वाढत होतं.